लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नंदिनीने जीवाला सगळं काही सांगितलेलं असतं. जीवा विचारतो, याचा अर्थ आर्याच्या आईचं शिफ्टिंग नाही झालं म्हणजे तिच्या आईचा फोनच नाही आला? हो जीवा, म्हणजे ती आपल्याशी खोटं बोलते आणि यात फक्त एकच सत्य उरतं. तुमचा टॅटू फायनल झाला बाबा. त्यानंतर तिने मनाशी काहीतरी ठरवलं. टेम्पररी टॅटू काढणाऱ्या माणसाचा शोध घेतला आणि त्याला आई नावाच्या डिझाईन्स पाठवल्या की जेव्हा तुम्ही माझ्यासाठी शॉपिंग करत होतात तेव्हा ती त्याच्याकडून टॅटू काढून घेत होती. जीवा सांगतो, याचा अर्थ? नंदिनी म्हणते, याचा अर्थ हाच होतो जीवा, फक्त तुमच्यावरच नाही आपल्या बाळावर सुद्धा हक्क गाजवते. ती तुम्हाला बाबा आणि स्वतःला आई म्हणवते. तर दुसरीकडे रम्या आणि वसू आत्या बोलत असतात, अगं आई, आता त्या काव्याचं डोहाळे जेवण आहे ना, तेव्हा जीवा आणि नंदिनी दोघं खालीच असतील त्या कार्यक्रमामध्ये बिझी. मग आपल्याला आपलं काम करता येईल ना. आत्या म्हणतात, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? दोघं जेव्हा खाली असतील तेव्हा मी त्यांच्या रूममध्ये जाऊन ती फाईल गायब करायची? हो आई, मला तेच म्हणायचं आहे. मग हे काम झालंच समज, फक्त त्यामध्ये मोठा बॉम्ब असला पाहिजे. बॉम्ब म्हणून दोघी पण हसतात. तर दुसरीकडे जीवा म्हणतो, आता हे अति होतंय, मी उद्याच जाऊन तिला जाब विचारणार. हो नाही जीवा, असं काही करणार नाही. तुम्ही काहीतरी बोलणार, तिच्या जिव्हारी लागणार आणि पुन्हा ते रडगाणं वगैरे. मला हे नको आहे. या सगळ्यामुळे आपल्या बाळाला त्रास नको व्हायला. मी एवढी सगळी माहिती याचसाठी काढली की मला तुम्हाला दाखवून द्यायचं आहे आणि यामुळे आपल्या दोघांमध्ये दुरावा नको यायला. आपल्या नात्याला कुठलाही तडा जायला नको आहे जीवा. त्या आर्यामुळे आपल्यामध्ये भांडण व्हायला नको आहे. मी त्या आर्याला बोलली म्हणून तुम्ही माझ्याशी भांडलात. फक्त मला एवढंच दाखवून द्यायचं होतं की ती आर्या काय करते, कशी म्हणून. त्यासाठी मी हे सगळं केलं. त्याचा हात हातात धरते. काय ना जीवा, बाळ मिळवण्याच्या नादात मला माझ्या बाळाचे बाबा नाही गमवायचे. जीवा म्हणतो, सॉरी, खरंच सॉरी. हे सगळं माझ्यामुळे होतंय. मी जर मूल नसणं इतकं जिव्हारी लावून घेतलं नसतं ना, सरोगसीसाठी गेलोच नसतो ना आपण. नंदिनी म्हणते, तुम्ही सॉरी कशाला म्हणताय जीवा? हे सगळं तर माझ्यामुळे झालं आहे. काव्याचं पुस्तक घेऊन त्या रस्त्याने गेली नसते तर माझा ॲक्सिडेंट झाला नसता आणि त्या हॉस्पिटलमध्ये गेली नसते तर त्या दुसऱ्याच्या मुलाला वाचवण्यामध्ये आपलं मूल गेलं नसतं. आपलं मूल आता व्यवस्थित राहिलं असतं. या सगळ्या जडतरच्या गोष्टी आहे जीवा. काव्याला त्रास होऊ नये, आईबाबांनी या गोष्टी कळू नये म्हणून आपण हा निर्णय घेतला. त्यामुळे एवढी लपाछपी करावी लागलीच नसती. दर महिन्याला असं खोटं पोट लावून फिरावं लागलं नसतं. खोटी चोरओटी करावी लागली नसती. मला माहिती जीवा, रोज माझ्या नाकातोंडावर कोणीतरी उशी दाबून ठेवल्यासारखं वाटतं मला जीवा. जेव्हा आई माझ्या पोटाला अंगारा लावायला येतात तेव्हा खूप रडत असते नंदिनी. काव्या किंवा बाबा बाळाची चौकशी करायला येतात तेव्हा पण मला असंच वाटतं जीवा. हे सगळं कधी संपणार जीवा? हे संपण्याआधी मी तर संपून जाणार नाही ना. अगं नंदिनी, वेडीस का, काय बोलतेस तू? तिने आपलं ठरलंय ना, काव्याची एक्झाम झाल्यानंतर, तिची डिलिव्हरी झाल्यानंतर आपण हे सगळं सगळ्यांना सांगणार आहे, नाक घासून सगळ्यांकडे माफी मागणार आहे. मग नको तू स्वतःला त्रास करून घेऊ. जवळ घेत म्हणत असतो. त्याच वेळेला त्यांचा कडकडाट होतो आणि कोणीतरी हे सगळं बोलणं ऐकलं असं त्यांना जाणवतं. आवाज होतो कसला तरी. ते दोघं पण बाहेर बघायला येतात पण कोणीच दिसत नाही. कोण असेल जीवा? पण कोणीच दिसत नाही. जीवा म्हणतो, कोणी नसेल, जाऊ दे, आपला भात झाला. पण उद्या मी आर्याकडे जाणार आहे. टॅटूबद्दल नाही पण पासवर्डबद्दल तिला विचारणार आहे. नंतर दोघं पण झोपी जातात. तर दुसऱ्या दिवशी रम्या हॉस्पिटलमध्ये आलेली असते. माझी अपॉइंटमेंट होती, मी गेलं तर चालेल का? तिला सांगतात, तुम्ही बसा, मी बोलवते. 1 मिनिट. बोलवते म्हणजे मी वेळेत आली आहे. मला असं बसायला कसं काय सांगू शकतात? रम्याला सांगितलं जातं, अहो मॅडम, त्याच्या आधी एका पेशंटचा नंबर होता आणि त्यांना यायला थोडा उशीर होणार आहे. त्या प्रेग्नेंट आहे, त्यांनी सांगितलं आहे की त्यांच्या जागेवर कोणाला पाठवू नका म्हणून. तुम्ही 10-15 मिनटं बसा ना. तेव्हा रम्या म्हणते, या तुम्ही असे पेशंट घेत जाऊ नका. हां, रागानेच तिथे जाऊन बसते. रम्या मोबाईलमध्ये बघत असते. त्याच वेळेला चैतन्य आणि त्याची बायको येते, म्हणजे सिद्धार्थ. आधी तर रम्याचं काही लक्ष नसतं. जेव्हा तो त्याच्या बायकोचं नाव सांगत असतो तो आवाज कुठेतरी ऐकल्यासारखं रम्याला वाटतं. हा आवाज मी कुठेतरी ऐकला आहे. त्याच्याकडे बघते. तिच्या लक्षात येतं की हा तर चैतन्य आहे. मग ही जर त्याची बायको आहे आणि ती प्रेग्नेंट आहे, मग आर्याच्या पोटात जे बाळ आहे ते कोणाचं आहे? तर यामुळे रम्याच्या हाती मोठा क्ल्यू लागलेला असतो प्रेक्षकांना. नक्की आता या सगळ्यांचा शोध घेईलच. तर नंदिनी किचनजवळ आलेली असते. अरे वा, मस्त आल्याच्या चहाचा सुगंध येतोय. मी लवकर उठले वाटतं. किचनमध्ये येऊन बघते तर विक्रम काका चहा करत असतात. अरे बाबा किचनमध्ये? गुड मॉर्निंग बाबा. आज काय चक्क तुम्ही किचनमध्ये? विक्रम काका सांगतात,
चक्क वर जोर देतेस. टोमणा कळतोय मला. असं काही नाही हो बाबा. तेवढ्यात काव्य आलेली असते किचनमध्ये. अरे वा वा वा, चक्क विक्रम देशमुख किचनमध्ये. विक्रम काका म्हणतात, धरू का चिमटीत नाक धरू? तुम्ही दोघींनी काही ठरवून आलात का म्हाताऱ्याची फिरकी घ्यायची? नंदिनी सांगते, कोण तुम्हाला म्हातारं म्हणतं? काव्या म्हणते, नाही तर काय, एक वेळा आमचे नवरे म्हातारे होतील, पण तुम्ही एव्हरग्रीन आहात. मस्का लावताय तुम्ही दोघी मला. मानिनीला बरं होऊ दे, मग सांगतो मी तुम्हाला. नंदिनी विचारते, बरं होऊ दे म्हणजे? हो, मी तुम्हाला सांगितलंच नाही ना. मानिनीला रात्री जरा ताप आला होता, 102पर्यंत होता. पण घाबरू नका, औषध दिलं मी तिला. सकाळी उठल्यानंतर थोडं अंग गरम होतं, मग मीच आलो चहा करायला. जर कळलं असतं ना मी चहा करायला आलो, लगेच धावत आली असते किचनमध्ये. तेव्हा नंदिनी सांगते, अहो बाबा, तुम्ही आत्ता सांगताय, आधीच सांगायचं ना आम्हाला. अगं रात्रीचे 2 वाजले होते, तेव्हा उठवायचं का तुम्हाला? काव्या म्हणते, त्यांचं ठीक आहे, पण अभ्यासासाठी माझं जागरण असतंच ना, मला उठवायचं. अगं तुझी एवढी महत्त्वाची परीक्षा आहे 16 ऑगस्टला. सगळा अभ्यास गुंडाळून लगेच धावत आली असती आणि मानिनीच्या उशाजवळ बसली असते. अहो बाबा, पण सांगायचं ना, एकीकडे आई आजारी आणि आम्ही मस्त झोपा काढतोय. तेव्हा विक्रम काका म्हणतात, जाऊ द्या, आता एक काम करा, दोघींनी पण हा चहा घेऊन जा बरं, तुमच्या सासूला पण बरं वाटेल. त्यांच्याकडे चहा देतात. काव्या म्हणते, ताई आपण बिस्किट पण घेऊन जाऊ, खाल्ल्यानंतर बरं वाटेल त्यांना. मी सांगते, हो आणते मी. चांगले बाबा, चहा केला कोणी, चहा नेतंय कोण? मजा आहे मुलींची. तर जीवाने आर्यासाठी नाश्ता आणलेला असतो. आर्याने इडली खाल्ल्यानंतर तिला खूप आवडते. काय जीवा, काय मस्त इडली केली आहे, अगदी बाळाच्या गालासारखी, अगदी सॉफ्ट सॉफ्ट. तुला भरू? नाही नाही, मी ऑफिसला गेल्यानंतरच खाईल. शिट यार, मला एक महत्त्वाचा ईमेल पाठवायचा होता, ते विसरलोच. 1 मिनटं हां, तुझा नाश्ता होतो तोपर्यंत ईमेल पाठवून होईल. तर लॅपटॉपची बॅटरी लो म्हणून दाखवतो. लॅपटॉप बघ ना, स्विच ऑफ झाला आणि चार्जर पण विसरलो. तर काव्या, नंदिनी मानिनी काकूंना चहा बिस्किट खाऊ घालत असतात. शाब्बास शाब्बास, वा वा सासूबाई, बघता बघता 3-4 बिस्किट खाल्ले की तुम्ही. विक्रम काकाही म्हणतात, अगं खा खा. अशा पहिल्या सुना असतील ज्या सासूला एवढं प्रेमाने भरवत आहे. खरंच प्रेक्षकांनो, सासू आणि सुनेमध्ये असंच नातं असलं पाहिजे, हो ना? तुम्हाला काय वाटतं याबद्दल? सो आपण पुढे बघूया. तेवढे तिथे पार्थ आलेला असतो. आता याला कोणी सांगितलं? तर काव्या इशारा करते, मीच सांगितलं म्हणून. गं ऑफिसमध्ये जाणारच होतो, तितक्यात काव्यांचा मेसेज आला. मी लगेच यू टर्न घेऊन घरी आलो. पण कशी तुझी तब्येत, आता बरं वाटतंय ना? कसलं टेन्शन आलं तुला? तेवढं तिथे वस्तू आते येतात, तुझ्या बायकोच्या डोहाळ जेवणाचं रे. असं आहे ना, नंदिनीच्या प्रेग्नेन्सीचं एवढं काही कौतुक नाही रे घरामध्ये, पण तुझी ही नाचरी बायको सांभाळणार की अभ्यास करणार याचंच टेन्शन आलं असेल तिला. पण तू एकच काहीतरी कर हं, नाहीतर एक ना धड भाराभर चिंध्या. विक्रम काका म्हणतात, अगं पण तू इथे आली कशाला, कोणी बोलवलं? मानिनीच्या तब्येतीची चौकशी करायला आली असेल तर ठीक आहे, पण तिचा BP नको ना वाढू. काव्या म्हणते, बाबा त्यांना दुसरं येतं काय, तर काहीतरी टोमणे मारायचे आणि BP वाढवायचा. पण आई, मी काय म्हणते, अशी तुमची तब्येत नरम गरम आहे, आपण डोहाळे जेवण पोस्टपोन करू ना. ते म्हणतो, हो काव्या बरोबर बोलताय. मानिनी काकू म्हणतात, नाही, अरे सगळी तयारी झाली आहे, आमंत्रण दिले, डोहाळे जेवण तर उद्याच झालं पाहिजे. निरपण सांगते, ठीक आहे आई, तुमची इच्छा आहे ना, आपण उद्याच करू, आहोत ना, सगळं सांभाळून घेऊ. काव्या पण म्हणते, आत्याबाई, माझ्याकडनं आणि पार्थकडून तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण आहे हां. उद्या माझं डोहाळे जेवण आहे, तेव्हा नक्की यायचं. तेव्हा तुम्ही निघालात तरी चालेल. गेल्यानंतर छान साडी सिलेक्ट करा हां, तयारी करा. असं तयार व्हा ना की मला कॉम्प्लेक्स आला पाहिजे, त्याशिवाय मी चंद्रावर बसणार नाही हां. त्यांनाच हसू येतं. असं आत्या म्हणतात, नाही बसली तरी चालेल, रागाने तिथून निघून जातात. तेव्हा विक्रम काका म्हणतात, बघा बघा, आनंदबाईला जसा टोमणा मारला तसं भाऊजाईच्या चेहऱ्यावर कसं लगे हसू आलं. बसावं, पण मला खात्री आहे माझ्या दोन्ही पण सुना माझ्या पाठीशी खंबीर उभे आहेत. पार्थ म्हणतो, आणि मी? हो रे बाबा, तू पण. अरे जीवा कुठे? जीवा आर्याच्या घरी असतो. कसला गजनी आहेस रे तू. अगं बघ ना, चार्जर विसरलो. थांब, मी माझं चार्जर देते, आपले लॅपटॉप सारखेच आहे ना. अगं नको, चार्जर देणार, ते कधी चार्ज होणार, मी कधी मेल पाठवणार, त्यापेक्षा तुझा लॅपटॉप मी यूज केला चालेल का? तुझी हरकत नसेल तर. आर्या म्हणते, ऑफकोर्स, मी आणते. अगं बस बस, तू नाश्ता करते ना, मी घेतो. लॅपटॉपजवळ बसतो, मनातच म्हणत असतो, आता जर हिने पासवर्ड सांगायला आडेवेडे घेतले ना, मी तिला जाबच विचारणार. आर्या, पासवर्ड सांग. म्हणते, गेस कर. म्हणजे? अरे तुझ्याच नावाचं आहे.
जीवा जन्मचे पासवर्ड टाकून बघतो. लॅपटॉप लगेच ओपन झालेला असतो. प्रेक्षकांनो, इथे आर्याने कुठले आडेविडे घेतलेले नाही हां. ही पुढे सिरियल कुठल्या वळणाला जाते पुढे आपल्याला कळेलच. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की पार्थ काव्याचं कौतुक करत असतो. प्रेग्नेन्सी, अभ्यास सगळं काही व्यवस्थित सांभाळत आहे. काव्या म्हणते फक्त तुमच्यामुळे. तर वसू आत्या आरशासमोर उभं राहून म्हणत असतात, 6 ऑगस्टच्या आधी असा काही हाती बॉम्ब लागला पाहिजे ना माझ्या. रम्या येते, अगं आई लागलाय. वसू आत्या विचारतात म्हणजे. तर डोहाळे जेवणाचा दिवस असतो आणि काव्याने छान तयारी केलेली असते. काव्या पार्थचे फोटो पण काढत असतात. तेव्हा नंदिनी म्हणते, किती छान दिसत आहे दोघं. लवकरच आपल्या पण आयुष्यामध्ये असं एक छान बाळ येणार आहे. आपल्या घराचं गोकुळ होईल. त्याच वेळेला आर्याच्या हातामध्ये ती फाईल लागलेली असते. सरोगसीचे कॉन्ट्रॅक्ट ज्या फाईलमध्ये असतात ती. हा भाग इथेच संपतो. उद्याचा भाग पण बघायला मजा येणार प्रेक्षकांनो. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो. प्लीज बेल ऐकून दाबायला विसरू नका. धन्यवाद.